तर मित्रांनो आपण आता हे दोन क्वेश्चन बघूया. पहिला हा की लक्षात घ्या, आता याच्यात दोन फंक्शन आहेत, एक एक्स स्क्वेअर आहे, दुसरं e स्क्वेअर आहे. पहिल्यांदा डिसाईड करतो पहिलं फंक्शन कुठलं घ्यायचं, दुसरं फंक्शन कुठलं घ्यायचं. तर मित्रांनो याच्यात इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह फंक्शन नाहीये, लॉगरिथम नाहीये. दुसरं फंक्शन कुठलं आहे, दुसरं फंक्शन आहे तुमच्याकडं एक्स स्क्वेअर, जे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. म्हणून त्याला आपण काय करणार, u इक्वल टू एक्स स्क्वेअर घ्यायचा आणि दुसऱ्या फंक्शनचं दुसरं फंक्शन e स्क्वेअर एक्स घ्यायचा. ओके, पहिल्या फंक्शनचा काय काढायचा, डेरिव्हेटिव्ह काढायचा. बरोबर, तो काय होणार 2x आणि परत पहिल्या हे दुसऱ्या फंक्शनचं काय काढायचं, इंटिग्रेशन काढायचं. ओके, हा e स्क्वेअर एक्स. तर मित्रांनो बायपार्ट रूल काय सांगतो, बायपार्ट रूल सांगतो जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, दुसऱ्या फंक्शनचा इंटिग्रेशन मायनस पहिलं जे फंक्शन काढलंय त्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्या फंक्शनचा इंटिग्रेशन. ओके, तर मित्रांनो स्टेप बाय स्टेप करू आपण. पहिलं फंक्शन काय रे, एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर e स्क्वेअर एक्स सिंपल. परत इथं काय आलं रे 2x, परत हा e स्क्वेअर एक्स. अरे आत्तापर्यंत जेवढे क्वेश्चन बघितले आपण त्याच्यात इथं सिंगल फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन काढायचं. बट आता तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, इथं परत आपल्याला एक्स e स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काढायचं, कारण का इथं परत बायपार्ट आहे. मग हे काय करतो आपण, एक्स स्क्वेअर e स्क्वेअर एक्स मायनस 2 बाहेर, परत एक्स e स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन, परत आता इथे बायपार्ट वापरायचं, एक्स e स्क्वेअर एक्स मायनस 2. आता बायपार्ट वापरताना काय करणार होतं, पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, e स्क्वेअर एक्सचा e स्क्वेअर एक्स. सिंपल. आता हे काय झालं मित्रांनो, एक्स स्क्वेअर e स्क्वेअर एक्स मायनस 2 एक्स e स्क्वेअर एक्स मायनस e स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन e स्क्वेअर एक्स प्लस दिस इज युअर आन्सर. ओके, हे झालं मित्रांनो तुमचं आन्सर. पहिल्या एक्स स्क्वेअर e स्क्वेअर एक्सचं जर दोन वेळेला तुम्हाला जर बायपार्ट करायचं असेल तर हे आपण असं करतो. आता हा आपल्या या टॉपिकमधला लास्ट क्वेश्चन. आता बघा ह्याच्यात आहे ना दोन मेथड्स आहेत मित्रांनो, म्हणजे बायपार्ट तर आहेच आणि आहे ना सबस्टिट्यूशन. बघा हे क्वेश्चन मला डायरेक्ट करता येत नाही, म्हणून आपण काय करतो, पहिल्यांदा बघतो की याच्यात कंपोजिट फंक्शन कुठलं आहे. तर या फंक्शनमध्ये कंपोजिट फंक्शन कुठलं आहे, साइन इनव्हर्स ऑफ एक्स. मग आपण कंपोजिट फंक्शन घेतल्यानंतर म्हणजे टी इक्वल टू सबस्टिट्यूट केल्यानंतर एक काळजी घेतो की त्या फंक्शनचा इंटिग्रेशन आहे, सॉरी डेरिव्हेटिव्ह आहे का बघतो. साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे इथे साइन इनव्हर्स ऑफ एक्सचा स्क्वेअर आहे, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे जे सबस्टिट्यूशन घेतलं त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे का, बघा नीट लक्ष द्या. टी इक्वल टू काय घेणार मित्रांनो, साइन इनव्हर्स ऑफ एक्सचा स्क्वेअर. सिंपल. मग हा झाला मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू एक्स. साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. बट इथे एक्सच्या ऐवजी काय आलाय, एक्स स्क्वेअर आलाय, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर आणि परत डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे, एक्स स्क्वेअर. म्हणजे मित्रांनो हे काय झालं 1/√1 मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे काय झाला, एक्सची फोर्थ पॉवर, आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला 2x. म्हणजे आता हे काय झालं मित्रांनो 2x डिवाइडेड बाय √1 मायनस एक्सचा चौथा. ओके, आणि हा झाला dt इक्वल टू dt बाय dx आहे. तर dx काय केला आपण मल्टिप्लिकेशन मधला इकडं डिवायडेशन मध्ये घेतला. हा 2 पण नको आहे कारण इथे x आहे आपल्याकडं, एक्स स्क्वेअर पण करता येईल. म्हणून आपण काय करणार dt इक्वल टू काय झाला dt बाय 2 इक्वल टू x डिवाइडेड बाय √1 मायनस एक्सचा फोर्थ dx. ओके, बघा मित्रांनो क्वेश्चन काय रे, एक्स क्यूब आहे. एक्स क्यूबला आहे ना आपण स्प्लिट करू शकतो. त्याला स्प्लिट करून काय लिहू शकतो, नीट लक्ष द्या. बघा त्याला स्प्लिट करून आहे ना आपण असं लिहू शकतो, एक्स गुणिले एक्स स्क्वेअर साइन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर सिंपल dx आणि डिवाइडेड बाय √1 मायनस एक्सचा
फोर्थ पॉवर. गॉट इट. आता बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं की आपण टी इक्वल टू काय गेला साइन इनवर्स एक्स चा स्क्वेअर, म्हणजे एक्स स्क्वेअर इक्वल टू काय झाला रे साइन इनवर्सचा आहे तो तिकडे गेला, काय झाला सिंगल साइन ऑफ टी झाला. काय झाला एक्स स्क्वेअर इक्वल टू काय झाला साइन ऑफ टी. बघा मित्रांनो, आता आपल्याला अजून काय करायचं आहे, हा एक्स स्क्वेअर ओके, हा साइन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर ओके, एक्स dx डिवाइडेड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्सचा चौथा घात. ओके, एक्स dx डिवाइडेड बाय रूट ऑफ, याची किंमत काय आली मित्रांनो एवढ्याची किंमत आली तुमची dt बाय 2. बघा काय आली त्याची किंमत dt डिवाइडेड बाय 2 आली. ओके, अजून काय राहिलं इथे बघा साइन इनवर्स ऑफ एक्सचा स्क्वेअर आहे, हा dt जरा नंतर लिहा, एक असं लिहा dt डिवाइडेड बाय 2 आली. ओके, हा एक्स स्क्वेअर म्हणजे काय आला, एक्स स्क्वेअर म्हणजे साइन टी आला. ओके, आणि साइन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे काय आला टी आला इनटू टी आला. ओके, आणि बघा x ds डिवाइडेड बाय रूट ऑफ 1 मायनस x चा चौथे घात किंवा फोर्थ पॉवर दॅट इज dt बाय 2. मित्रांनो आता हे परत बघा, हा 1/2 बाहेर काय नंबर आहे तो, हा रा t, हा झाला साइन ऑफ टी dt. मित्रांनो आता परत हे बायपार्ट मध्ये गेलं, दोन फंक्शन आले, एक आहे टी दुसरा आहे साइन टी, इथे फक्त व्हेरिएबल चेंज झाला. मग टी हे अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि साइन टी हे कसलं फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक. एल किंवा आय लेट आय इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नाही, त्यात लॉगरिथम नाही, अल्जेब्रिक आहे, म्हणून u इक्वल टू काय घ्यायचा टी आणि v इक्वल टू काय घ्यायचा मित्रांनो साइन ऑफ टी. मित्रांनो u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t इक्वल टू काय आला 1 आणि v चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू t ते काय ना साइन टी चे इंटिग्रेशन काय ते मायनस कॉस ऑफ टी, तर साइन चे इंटिग्रेशन मायनस आहे. ओके, मायनस कॉस टी आला. आता बायपार्ट रूल काय सांगतोय, दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर पहिला फंक्शन कॉन्स्टंट, दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट पहिल्याचा इंटिग्रेशन. dt घ्या, dt व्हेरिएबल आपण t घेतोय. मग आता पहिलं फंक्शन काय आहे मित्रांनो, पहिलं फंक्शन आहे t, दुसऱ्याचं इंटिग्रेशन काय आहे मायनस कॉस ऑफ टी मायनस ऑफ पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय आलं आहे 1, दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन काय आलं आहे मायनस कॉस ऑफ टी dt. आता हे मायनस कॉमन घ्यायचा कारण मल्टिप्लिकेशन आहे, टी कॉस टी मायनस ऑफ मायनस हा बाहेर आला पॉझिटिव्ह झाला कॉस ऑफ टी dt. कॉसचं इंटिग्रेशन काय झालं पॉझिटिव्ह होतं, म्हणजे मित्रांनो हे काय झालं टी कॉस ऑफ टी प्लस कॉसचं इंटिग्रेशन काय होतं, कॉसचं डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतं बट इंटिग्रेशन पॉझिटिव्ह असतं, तर हा आला साइन ऑफ टी प्लस सी. हे झालं तुमचं उत्तर. टीची किंमत टाकायची मित्रांनो, टीची किंमत काय आय इक्वल टू मायनस साइन इनवर्स ऑफ एक्सचा स्क्वेअर कॉस ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस सी. आता मित्रांनो याच्यात अजून फक्त एकच चेंज होऊ शकतो, साइन इनवर्स कॅन्सल होतं, फक्त एक्स स्क्वेअर लागतं, म्हणजे उत्तर काय आलं तुमचं आय इक्वल टू मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर ओके कॉस ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर. साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल झालं, राहिला फक्त एक्स स्क्वेअर प्लस सी. दिस इज युअर आन्सर. ओके.